तर आज आम्ही गेलो होतो शेगावला. शेगावमध्ये नेमकं आम्ही काय केलं काय नाही केलं हे सांगतो तुम्हाला, समोर शेवटपर्यंत टिकून राहा. तर जय शिवराय महाराष्ट्राची पब्लिक, मी तुमचा ब्लॉगर विठ्ठल. तर आज आपण चाललो होतो शेगावला. आमचे 12वीचे पेपर झाले, रिझल्ट लागले. त्यानंतर आमचे मन एवढे खतरनाक विचलित झाले होते, म्हणून आम्ही विचार केला की आपल्या देऊळगावच्या पासून माहिती का शेगाव हे 150 किलोमीटर. म्हणलं चला आपण जाऊन येऊ शकतो 2 दिवसामध्ये वापस. आता आम्ही देऊळगावच्या बस स्टँडवर पकडीत होती एकदम नवीन कोरी लाल परी. त्यामध्ये मोबाईल चार्जिंग लावला, कानात हेडफोन टाकले, जुने गाणे ऐकता ऐकता निसर्गाचा आनंद घेत आम्ही पोहोचलो शेगावमध्ये. शेगावमध्ये पोहोचता माहिती का हाल एवढे बेकार झाले बसनं राव. नवीन बस असताना पण मी 2-4 वेळेस उलट्या केला आणि आता विचार केला की आता मी काही उभा राहू शकत नाही लाईनमध्ये दर्शन घेण्याकरता. एवढे हाल बेकार झाल्यानंतर आम्ही श्रीच्या बाहेरूनच दर्शन घेतलं आणि डायरेक्ट पोहोचलो भक्तनिवास इथे. इथे आले मी सगळ्यात पहिले एक जागा पकडीन. प्रवीण आपल्याकरता 2 बेड बुक केले. रात्रीच्याच आम्ही आलो होतो इथं थोडा वेळ बाहेर बसायला. हे भक्तनिवास रेल्वे ट्रॅकच्या थोडं जवळ आहे आणि रात्री एवढ्या लवकर झोपलं, सकाळी उठलं, भक्तनिवास एवढं भारी दिसायला लागलं होतं ना. आता आमच्या दोघांचे माहिती आहे का चहा पाणी नाश्ता वगैरे सगळं झालं होतं ना. आता चाललो होतो आम्ही श्रीच्या दर्शनाकरता. सकाळी 8 वाजता मंदिरामध्ये पोहोचलो, तरी पण इथं भाविक भक्तांची एवढी खतरनाक गर्दी झाली होती दर्शन घेण्याकरता. आम्ही दर्शन वगैरे घेतलं, आतमध्ये मोबाईल काय अलाउड नाही आहे. श्रीचे दर्शन झाल्यानंतर आम्ही पकडला डायरेक्ट ॲटो आणि आलो आनंदसागर येथे. आनंदसागर कोरोनाच्या वेळेमध्ये बंद पडलं होतं, त्यानंतर आम्ही विचार पण नव्हता केला आता सुरू असू शकतं ते. आनंदसागरमध्ये आता आपण फक्त 2 ते 3च ठिकाण पाहू शकतो. त्यापैकी आम्ही एक आध्यात्मिक केंद्र बघितलं. आध्यात्मिक केंद्रामध्ये माहिती गजानन महाराज आणि बाकीचे संत साधू यांच्या भक्कम अशा मूर्त्या आहेत. नंतर आम्ही गणपती बाप्पाच्या पाया पडलो आणि नंतर महादेवाचे सुद्धा पाया पडलो. आणि जे मेन होतं त्या गोष्टी कधी सुरू होईल हे मला काही माहीत नाही. व्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सगळ्यांनी फॉलो करून जा मग.